माय माऊली नमस्कार. वेदग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासबोध कथासार विवाचन करत आहे. भाग 31. प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते. समास 6वा. स्तवन वायुदेवाचे. हा वायुदेव धन्य आहे. त्याचा स्वभाव जरासा विचित्र असला तरी तो आहे म्हणून श्वासोश्वास चालतो, विद्याभ्यास चालतो, शरीरात चपळपणा असतो. वायूच्या 5 क्रिया असतात व 10 भेद असतात. चलन, वलन, प्रसारण, निरोध, आकुंचन या 5 क्रिया होय. आणि प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कुर्म, कृकल, देवदत्त, धनंजय असे 10 भेद होय. ब्रह्मांडातील वायूमुळे देव, ग्रह यांची स्थिती गती आहे. तशीच पिंडातील वायूमुळे प्राण्यांच्या सर्व हालचाली होतात. पृथ्वी धारण करणाऱ्या शेषाला आधार वायूचा आहे. पक्षी वायूमुळेच उड्डाण करतात. मेघांना वायूच एकत्र जमवतो, त्यांची पांगापांग सुद्धा तोच करतो. पण असा हा वायू अंतरात्म्याच्या सत्तेमुळे सर्व कार्य करतो. मत्स्य, कुर्म वगैरे 10 अवतारांना त्याचप्रमाणे भूते, पिशाच, देव, मातृका, ऋषी, सिद्ध, योगी, ग्रह, नक्षत्र, विधी, हरिहर, जगदीश, 9 कोटी कात्यायनी, 56 कोटी चामुंडा, 3.5 कोटी उतावळी, नाना शक्ती, प्राणीमात्र यांच्या अंगचे सामर्थ्य वायूमुळेच होय. ब्रह्मांडाला आवरण वायूचेच आहे. अशा ह्या वायूचा पुत्र आहे मारुती. तो अगदी पित्यासारखाच आहे. मारुतीला प्राणनाथ असे नाव, ते अगदी सार्थ. मारुती जन्म होता क्षणी सूर्यबिंब धरायला धावला असला. इंद्राने त्याच्यावर वज्राचा प्रहार केला होता, तेव्हा तो बेशुद्ध पडला होता. त्यामुळे वायू स्तब्ध झाल्यामुळे सर्वांचेच श्वास सुकोंडले व प्राणांतिक अवस्था झाली. जेव्हा सर्व देवांनी मिळून वायूची स्तुती केली तेव्हा संतुष्ट होऊन त्याने सर्वांना जीवदान दिले. पुढे मारुतीने लंकेचा विध्वंस करून राक्षसांचा संहार करून देवांना रावणाच्या कैदेतून मुक्त करण्यासाठी प्रभू रामचंद्राला सहाय्य केले. मग सुटका झालेले देव मारुतीची स्तुती करू लागले. अशा तऱ्हेने मारुतीमुळे वायुपुत्रामुळे त्रैलोक्य सुखी झाले. समास 7वा. महद्भूत निरूपण. पंचमहाभूतांच्याही पलीकडे वायूचे मूळ आहे. ती म्हणजे अंतरात्मा होय. सर्वांहून चंचल, सतत येरझारा करणारा, वेदश्रुतींनाही त्यांचे स्वरूप कळत नाही असा तो परब्रह्मामध्येचे जे प्रथम स्वरूप आहे तोच अंतरात्मा. मग पुढे त्रिगुण उत्पन्न झाले. त्रिगुणापासून पंचमहाभूते जन्मली. त्यांच्यातही मुख्य आहे आकाश. तरी आत्म्याच्या चपळतेशी बरोबरी कुणीच करू शकत नाही. तर अंतरात्मा सर्व ब्रह्मांडाला आतून बाहेरून व्यापून आला आहे. तो अंतरात्म्याला दिसत नाही, पण कणाकणात भरलेला तो नसला तर देह टिकत नाही. त्याच्या पलीकडे परब्रह्म सृष्टी उत्पन्न होण्यापासून तो कल्पांत मांडेपर्यंतचे सर्व कर्तृत्व आत्म्याचेच होय. तो इंद्रियांना चालवतो, जीवाला सुखदुःख भोगायला लावतो. ऐकणे, बोलणे, पाहणे, उष्ण थंडपणा याची जाणीव होते. कपट, कृपा, कौर्य समजवणे, चवीमधला फरक ओळखणे, मनातले विचार भावना बोलून दाखवणे, इंद्रियांनी विषयांचे उपभोग घेणे, अशा अनेक गोष्टी तो एकटाच करीत असतो. आत्माच जेथे नसेल तेथे वेदशास्त्र, पुराणे, 14 विद्या, 64 कला, आचार, विचार, विवेक, अनेक मते, नाना संप्रदाय तरी कुठले. लिखाण, वाचन, स्मरण, शंका, त्यांचे समाधान, संगीत, नाट्य, जन्मणे, मरणे हे सर्व त्याच्यामुळेच. तो एकटाच अनेक रूपे घेतो, विस्तार करतो. बघा, स्त्री व पुरुष हा भेद आत्म्यात नाही. पुरुषाचा तो जीव, स्त्रीची ती जीवी असे कुणी म्हणत नाही. दोन्ही ठिकाणी एकच जीव, पण आवड मात्र सारखीच असते. स्त्रीला पुरुष हवा असा वाटतो, तशीच पुरुषाला सुद्धा स्त्री हवीहवीशी वाटते. वास्तविक स्त्री पुरुष हा भेद शारीरिक अर्थात स्थूलामध्ये आहे. सूक्ष्म अशी जी कामव्यसना ती उभयतांमध्ये सारखीच असते. पुरुषांमध्ये जी इच्छा असते तीच प्रकृती, व प्रकृतीमध्ये जी मी अशी जाणीव तोच पुरुष. प्रकृती पुरुष न्याय हा असा. मुळातील एकाचे 2 व्हावे अशी जी स्मृती होते तीच देहरूपाने विस्तार पावली. यावर खोल विचार करून पहा, म्हणजे माझे म्हणणे कळेल. समास 8वा. आत्मा राम निरूपण. ज्याच्यामुळे बुद्धी स्फुरते, लोक आत्म्याने स्तवन करतात, त्या मंगलमूर्ती गणपतीला मी नमस्कार करतो. अभ्यंतर प्रकाशित करून जी नाना विद्या शिकवते त्या वैखेरी वाघेश्वरीलाही मी नमस्कार करतो. सर्व लोकात राम नाम
उत्तमोत्तम आहे, कारण त्यामुळे शंकराचे कष्ट जाऊन त्याला विश्राम मिळाला. नामाचे महत्त्व फार मोठे, त्याचे रूप व्यापक. नाम हाच आत्मा, तोच राम, तिन्ही लोक धारण करणारा परात्पर परमेश्वर सुद्धा तोच. तो सर्वत्र आहे, तो नसेल तर मृत्यू अगदी ठेवलेला. त्याला नावे दिली आहे ती अशी: जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगतात्मा, विश्वात्मा, गुप्तात्मा, आत्मा, सूक्ष्मात्मा, अंतरात्मा वगैरे. देव, दानव, मानव हे पुन्हा पुन्हा जन्मास येतात आणि मरतात, परंतु सर्वात अजरामर असा हा आत्माच होय. तो कधी नादरूपाने अनुभवास येतो, तर कधी ज्योतिरूपाने, साक्षीरूपी, सत्तारूपी, चैतन्यरूपी, स्वस्वरूपी, द्रष्टारूपी असा तो आहे. तो वीरोत्तम आहे, नरोत्तम आहे, पुरुषोत्तम आहे, रघुत्तम, सर्वोत्तम, उत्तमोत्तम, त्रैलोक्यात वास करणारा आहे तोच. आत्माच जर का नसला तर काय होईल? सर्व घडामोडच थांबून जाईल. जेथे तेथे प्रेतेच पटतील. ही गोष्ट आत्मज्ञानी असतो तोच चालतो. सर्व ठिकाणी आत्म्याचे दर्शन त्यालाच होते. आत्मा एकच असला तरी सृष्टीमधील भेदाभेदांचे मूळ तोच. तो दिसला नाही, अगर भासला नाही, तर सुख दुःख, मनातल्या असंख्य वृत्ती, राजकारणे, वैर, मैत्री, फसवेगिरी, परोपकारीपणा यांना आधार त्याचाच आहे. आत्मा एकच आहे खरा, पण देह परत्वे भेद उत्पन्न करून तो वावरत असतो. म्हणूनच पुरुषाला स्त्रीचे आकर्षण वाटते, तसे स्त्रीला पुरुषाचे आकर्षण वाटते. हा फरक देहाचा आहे, नाहीतर पुरुषाचा जीव स्त्रीचा जीव सारखाच. असेच आणखी भेद आहे. पशूंचे अन्न वेगळे, माणसांचे अन्न वेगळे, देह वेगवेगळे, आनंदाचे विषय भिन्न, भावना, विचार, क्रिया, जाणीवा याही भिन्न. जर शोधून पाहत गेलो तर स्थूळाच्या विविधतेचा कधी अंतच लागणार नाही. मग त्या आत्म्याचा अंतपार तरी कसा लागणार? पण या आत्म्याच्या सत्तेनेच विश्व चालते. तो अनुरेणूत भरला आहे. तेवढे ध्यानी आले तरी तेवढे पुरेसे होय. समास 9. विविध उपासना. जगात लोक आपापल्या आवडीप्रमाणे निरनिराळ्या दैवतांची भक्ती करतात व आपण निर्गुणोपासना करतो असे म्हणतात. याचा अर्थ काय असे विचारले तेव्हा स्वामी म्हणाले की अरे, ही स्तुती करण्याची रीतच आहे. निर्गुण म्हणजेच बहुगुण संपन्न होय. निर्गुणामध्ये सर्वच गुण बीजरूपात असल्यामुळे सर्व काही त्याच्याच अंश आहे. असे पहा की सर्व लोकांना मान दिला की पर्यायाने तो अंतरात्म्यास पोचतो. तसेच हे आहे. त्यावर श्रोता पुन्हा विचारतो की स्वामी, हा केवळ तर्क आहे तरी तो खरा आहे. कारण वृक्षाच्या मुळात पाणी घातले तर ते पाणी जाते, ही रोकडी प्रचिती आहे. स्वामी सांगता की मुळापर्यंत पोचता येईल असा पुण्यवंत विरळच असतो. तेव्हा झाडान जरी पाणी ओतले तरी तो निथळून मुळांनाच मिळणार. कळले ना? आता सगुणाच्या भक्तीला निर्गुणाची भक्ती का म्हणतात ते? याचे उत्तर एकच. तर आत्म्यामध्ये जे आहे ते चंचल मायेमुळे सर्वत्र साकार होऊन प्रगटते. तेवढे वगळले तर जे आहे ते निर्गुणच होय. कल्पांत काळी प्रलय ओढवतो तरी ते आपले जसेच्या तसे असतेच. आणखी एक गोष्ट अशी ध्यानी घे की सृष्टीमध्ये जिकडे पाहावे तिकडे भिन्नता. त्यात निवड कशाची म्हणून करणार? माहिती तरी किती गोळा करणार? तेव्हा विवेक करूनच पाहावे लागेल. या सर्व परस्पराशी विसंगत अशा पसाऱ्यातून एक समान सूत्र शोधावे लागेल. त्याच्याही पाठीमागचे मुख्य कारण कोणते ते जाणावे लागेल. त्यासाठी सारासार विचार करणे हाच एकमेव उपाय होय. समास 10. गुण भूत निरूपण. आपण पाहिले की पंचमहाभूत आहे म्हणून सृष्टीचे व्यवहार चालू असतात. पंचभूते निघून गेले की 3 गुणांचे आत्मा उरतो. भूत याचा अर्थ असा की जे उत्पन्न झाले ते सर्व सृष्टी अशीच आहे. तिच्यामध्ये 5 भूते वावरत असतात, पण एकत्रितपणे त्यांचे कार्य चालणे. एकट्याने ती भूते काहीच करू शकणार नाहीत. सुरुवातीला फक्त आत्मा तेवढा असतो. मग त्यांच्याहून पवन, पवनाहून अग्नी, अग्नीतून जल, जलापासून जमीन बनली. पंचभूतामधल्या कमी जास्त गुणधर्माच्या मिश्रणाचा उपयोग होऊन सृष्टी चालली. वारंवार होणारे बदल अर्थात ऋतूंचे एका पाठोपाठ येणे जाणे हे जरी नसते तर एकच काळ नेहमी असता तर पृथ्वी उष्णतेने जळून गेली असते, थंडीने गोठली असते किंवा पाण्यात विरघळून नष्ट झाली असते. तेव्हा जगदीशाने फार मोठ्या योजनापूर्वक ब्रह्मांडाची रचना केली. आता हेच पहा की अन्न, पाणी, हवा
यांच्या दूषितपणातून रोग उद्भवतात. त्यासाठी औषधी आहेत, पण सर्वत्र पाण्याचा मोठा आधार आहे. त्याला जीवन असे नाव सार्थ दिले गेले. तेच जर नष्ट होईल तर मग सर्वनाश हा ठरलेलाच आहे. तेव्हा अशा विविधतेने भरलेल्या ह्या सृष्टीत सर्वाधिक महत्त्वाचे कुणा एकाला देता यायचे नाही. ज्याच्यापासून हे सर्व निर्माण झाले त्या भगवंताचे यथायोग्य गुणवर्णन करणे हजारो मुखांच्या शेषाला सुद्धा शक्य नाही. वेदसुद्धा थकून जाऊन गप्प बसतील असा तो देव म्हणजेच सर्वांचे पालन करणारा आत्मा हाच होय. आत्माच जर नसेल तर जीवनही नसेल, विवेक नसेल, सृष्टी नसेल, काहीच नसेल, फक्त शून्य असेल. म्हणून शहाण्याने या जगदीशाची उपासना केली पाहिजे. उपासना परिपक्व झाली की सर्व काही उमजेल. उपासनेचा आधार फार मोठा असतो. उपासना केली नाही तर निराधार स्थिती होणार. किती प्रयत्न केले तरी यश प्राप्त होणारच नाही. समर्थ ज्याचा पाठीराखा नसेल त्याला कुणी थमकावणार व त्रास देणार ही गोष्ट उघड आहे. यासाठी निरंतर भजन करीत जावे. भजन, साधना, अभ्यास याच्यामुळे परलोकात सुख मिळेल. दास म्हणतात, माझ्या या सांगण्यावर विश्वास ठेवून पहा. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण दशक 10 प्रकृती पूजन, पुरुष समास 1, देवाचे अद्भुत सामर्थ्य बघूया. दशक 17व्या मध्ये. हरये नमः. गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंत अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.